सखी सावली काव्यांजली मुलगी काही विसरत नाही. थँक्यू व्हेरी मच. अक्काई, अगं तुला कसं कळलं मी तुला शुभेच्छा द्यायला फोन केलाय ते? अशा वेळी तुला माझी आठवण येणार नाही असं होणारच नाही लाडू, माहितीये मला. अक्काई, सगळं छान होऊ दे. तुला मनापासून शुभेच्छा. अगं तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेतच माझ्या बरोबर. पण लाडू, बाबांची खूप आठवण येते ग. काका आता ते कुठे असतील ना, तिथून तुला आशीर्वादच देत असतील. बरं अक्काई, आज मी इथे. ऐक ना लाडू, मी आत्ता चालली ऑफिसमध्ये. पहिलाच दिवस आहे, मला काम सुरू करावं लागेल. आपण नंतर बोलूया का? बरं ठीक आहे अक्काई, बाय. करते. ए आई, तुझ्या बॅग मध्ये जागा आहे का ग? अगं माझी बॅग पूर्ण भरली आहे. दुसरी बॅग असेल ना आपल्याकडे? नारायणी म्हण. आणि हो, मी सुद्धा तुला काव्याच म्हणणार. हा, हे आहो जाओ रिस्पेक्ट वगैरे ऑफिसच्या पायरीच्या बाहेर गुंडाळून यायचं. डन डन. बाय द वे, गोड दिसतेस. हा कलर क्यूट आहे, सूट होतो तुला. थँक्यू, थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन करायला दिलंय ना? हो, हे दिलंय करायला. मलाही दिलेलं. डोंट वरी, रिलॅक्स. बस बस बस. काव्या, थोडा वेळ घे, नीट विचार कर आणि मग सुरू कर. होईल सगळं. आणि तुला हे प्रेझेंटेशन कसं करायचं ठाऊक आहे ना? ओके, कॅरी ऑन. अंजली, मला माफ कर. मी चांगल्या कारणासाठी पैसे घेतले होते. पण काकू, आशू, जे काही. अगं एवढी छोटीशी गोष्ट आहे, त्यात मला काय विचारायचंय? नाही ताई, आपल्या घरातले मोठे निर्णय सगळे तूच घेतेस ना हल्ली. म्हणजे बघ ना, आता तुझी काकू, तुझी बहीण परस्पर तू इथे घरी घेऊन आलीस. मला विचारणं तर लांबच, सांगण्याचेही कष्ट घेतले नाहीस तू, हो ना? मावशी, मला वाटलं प्रीतम मी तुम्हाला प्रीतम, प्रीतम आणि तू दोघच राहता ना या घरामध्ये. आम्ही काय असून नसल्यासारखेच आहोत, हो की नाही? असं नाहीये मावशी. बरं, तुम्हाला त्यांचा प्रॉब्लेम होत असेल तर मी त्यांची व्यवस्था कुठेतरी दुसरीकडे करते. नको ग बाई. म्हणजे मला प्रॉब्लेम होतोय असं सांगून तू त्यांना घरातून हकलून देणार? म्हणजे लोकांचा काय समज होणार ते लोकांचा जाऊ दे, प्रीतमचा काय समज होणार? आपली आई, तिला काही माणुसकीच नाहीये. एक मिनिट, म्हणजे प्रीतमला असं वाटावं म्हणूनच तू हे सगळं करतेस का? नाही मावशी, खरंच तसं काही नाहीये. नाही ना? ठीक आहे, मग आता तुम्ही तिघी मिळूनच निर्णय घ्या काय घ्यायचा आहे तो. आणि हो, ते मिक्सरचं घरचंच काहीतरी असणार, हो ना? आय कॅन अंडरस्टँड. पण मला खरं तर खूप कौतुक वाटतं हा तुझं. आत्ता या स्टेजला येऊन तू नोकरी करतेस. आज सुद्धा तू घरचं सगळं करून ऑफिसला आली असणार, हो ना? आणि पुन्हा घरी गेल्यानंतर घरचं, मुलांचं सगळं बघायचं. बायकांनी नोकरी करायची म्हणजे तारेवरची कसरतच असते ग. नवरा, मुलं, नाती गोती
घरात काय हवं नको ते बघा, कोणाचं दुखलं खुपलं तर त्यांना सांभाळा, ऑफिसला या, ऑफिसमध्ये प्रोजेक्ट तयार करा. आणि एवढं सगळं करू आपल्याकडून एखादी चूक झाली ना तर बॉसची बोलणी खा. हो ना, स्वतःला प्रूव्ह करायचं. किती स्ट्रॉंग असावं लागतं ना ग तुझ्यासारख्या संसारी स्त्रियांना. आणि एवढं सगळं सांभाळून आपल्याकडून एखादी चूक झाली तर पुन्हा घरच्यांची बोलणी खा. हो ना, असंच असतं ना. पण माझ्या घरी असं नाहीये. आई बाबा खूप समंजस आहे, मला समजून घेतात. आणि मला ब्ल्यू घालायचा होता. हा का केलास प्रेस? ब्ल्यू शर्ट घालायचा होता, हा प्रेस का केला? हा, तुझ्या उपकरणांची गरज नाहीये मला. इंटरव्ह्यू साठी काय शर्ट घालायचा काय नाही हे मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. माझा अनुभव जास्त आहे, कळलं? बघून वाटत नाही तसं. हा, काय बघून वाटत नाही? ज्या पद्धतीने इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही चिडचिड करताय, ऍटिट्यूड दाखवताना ते बघून वाटत नाही. ॲटिट्यूड? मी ॲटिट्यूड दाखवतोय? हा, आणि तू काय करतेस? एकदम साधी बिचारी भोळी तू असं वागतेस? हा, अगं घरच्यांना तर आधी सांभाळायला शिक. सकाळी माझा नाश्ता का दिला नाहीस तू? हा, मी गेलो किचन मध्ये, मी गरम केलं सगळं, बोट भाजलं माझं, तू का नाही केलं? हा, ॲटिट्यूड मी दाखवतो असं. ऐक ना, ऐक, तू सर तू 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 आता तू हे सगळं आवर. हा, चल चल चल, जागा दे मला, जागा दे मला. ऐक, जागा दे मला, वाद घालायची इच्छा नाहीये. जा. इच्छा माझी सुद्धा कधीच नसते वाद घालायची तुमच्याशी. दिसतंय ते तुम्ही सुरू करता नेहमी. आता सुद्धा तुमचा हा शर्ट इस्त्री करून ठेवला मी, कारण तुम्हाला ऐनवेळी लागू शकतो. पण नाही, माझी मदत उपकार वाटते तुम्हाला. दिसता तुम्ही अजूनही अगदी सुंदर. हो ना, खरंच मावशी, तुम्ही स्वतःला खूप मेंटेन ठेवलंय. म्हणून तर त्या माणसांना ज्वेलरीच्या ऍडसाठी तुम्ही परफेक्ट वाटलात. कुठली माणसं? कसली आहे? अहो, मी एका ऑडिशनसाठी अप्लाय केलं होतं, तर त्यांना काही फोटो पाठवायचे होते. तर मी घाईघाईमध्ये फोटो पाठवले, त्यामध्ये आपला फॅमिली फोटो पण होता. आणि त्या फोटोमध्ये तुम्हाला बघितलं आणि ते म्हणतात की तुम्हीच एकदम परफेक्ट आहात, आम्हाला असाच फेस हवाय. काय असं म्हणाले ते लोक? हो. अहो मग मी आत्ताच नाही का म्हणाले, छान दिसता बाई तुम्ही, सुंदर. कसली ऍड आहे? ज्वेलरीच्या दुकानाची ऍड होती. तिथे एखादा हार किंवा एखादं गंठण किंवा एखादा नेकलेस असंच काहीतरी होतं. यांनी जे काही केलं ना ते त्यांचं त्यांना निस्तरू दे. तुम्हाला नाहीच ना कोणाची गरज? ठीक आहे, नाही खुपसणार ना आतमध्ये. आई, तुम्ही प्लीज त्रास करून घेऊ नका. मला ऑफिससाठी निघावं लागेल आई, उशीर होतो. पण तुम्ही शांत राहणार आहात ना? येते. येते बा. ते पण काढतोस? उत्तर हवंय मला तुझ्याकडून. आजपर्यंत आम्ही स्वाभिमानाने जगत आलोय. घरावर जप्ती आली तेव्हा अंगणामध्ये झोपडी बांधून राहिलो, पण कोणासमोर हात पसरले नाही. आणि आज तुझ्यामुळे शेजारच्यांच्या समोर नाचक्की झाली आमची. चुकलो मी, माफ करा मला, मी चुकलो. मी निस्तरतो ना सगळं. तुम्ही दोघं प्लीज मध्ये पडू नका, प्लीज.
अरे पण एवढी मोठी रक्कम तू ती माणसं आपल्या दारात